40 कलेक्टर मध्ये 4 कलेक्टर जे आहेत भ्रष्टाचारी डॉक्युमेंट पासून आहेत, तुम्ही गुगल सर्च करून पहा. म्हणजे 40 लाख माझे सैनिक आहेत तर त्या नाले होऊ शकतात. कुठं जरा चपराची किंवा तुला तर कपडे उतरत असेल असले तर हे झाले असतील माझे सैनिक तर ते असे करू शकतात. त्याच्यात सैनिक रक्त आहे, त्याच्यात देशभक्ती आहे, असा कधी गद्दारी करणार नाही. मी आता बी सांगू इच्छितो, हे सैनिक महाराष्ट्र शासनामध्ये सेवेत आहात. जर तुम्ही असा भ्रष्टाचार कराल तर आम्ही सैनिकच तुम्हाला सोडणार नाही. कारण तुमच्यामुळे कलेक्टर ऐकून घ्यावं लागलं. हे आपल्या सैनिकाला शुभ तुमचं जर पेन्शन मध्ये अगर पगार मध्ये भागत नसेल आमच्याकडे, तुम्हाला जर त्यातून कमी पडत असेल, आणि हा जे सांगितलेलं आहे या मेसेज प्रत्येक जे तुमच्या गावातील जे सैनिक आहे महाराष्ट्र शासनामध्ये सेवारत करतात त्या सैनिकांना मेसेज द्या. सर्वात पहिले तुम्हाला रोज होतात, रोज 2 मर्डर होतात. आणि तुमच्या अंडर खाली तुम्हाला सांभाळणार ना, दुसऱ्याचा ठेके का घेतात? तुम्हाला सैनिकच का दिसतो? तो देशासाठी त्याग देतो. 28 वर्षे 30 वर्षे बायका पुरुष सोडून तो तिथं देशाच्या सीमेवर महिन्यात 40 दिवस काम, त्यावेळेला तुम्हाला सैनिक का दिसत नाही? तर मी खाटे साहेबाचा मी जाहीर निषेध करतो. अधिकार आहे सैनिकासाठी अशोक मी, कारण आमचा अध्यक्ष आहे, मान्य कलेक्टर म्हणून ह्यासाठी बोलतो कारण ते पद इम्पॉर्टंट आहे. मला तो माणूस इम्पॉर्टंट नाही. तो कार्य त्या पद्धतीचं करत असेल, कलेक्टरच्या लायकीचं काम करत असेल तर आम्ही 17 सुरूट मारेन द्या. पण त्यांनी एक शिबिर अधिकार शेवार्थ करणं नाही, रिस्पेक्ट केली नाही, त्यांना बोलू दिलं नाही. ही आम्हाला फार मोठी खता. मी तिथंच हंगामा करणार होतो, परंतु माननीय 2 कर्नल साहेब त्या ठिकाणी, विंग कमांडर साहेब त्या ठिकाणी होते, त्यामुळे मी त्या ठिकाणी उठलो नाही. परत जर मला सदस्य मी घेतलं त्यांच्या ऑफिसमध्येच, कारण हे कलेक्टर मी आजपर्यंतच्या मीटिंगमध्ये सैनिक कल्याण कार्यालयामध्ये असा कलेक्टर सैनिकाशी बोलणार कधी ऐकलं नाही. त्यांनी जर बाकीच्या जर एका कलेक्टरचं जर सांगितलं असतं आम्हाला काय वाटलं नसतं. तुम्ही फक्त सैनिकाच पुढे काढून दाखवताय, याचा अर्थ तुझ्यामध्ये काहीतरी सैनिकाविषयी खंत आहे. आणि आज देशातला पूर्ण सैनिक आपल्या ऑपरेशन सिंदूर झालं म्हणून सन्मान करतो, त्यानं त्या सैनिकाला शेवारत करण्याला सन्मान करायला पाहिजे होता. तुला 1.5 तास तू वेट करायला. आणि मी परत आम्ही राजीनामा देणार होतो. मीडियाच्या समोर आम्हाला मेसेज आला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामधून की कलेक्टरला हे माहीत झालेलं आहे, त्यांच्या कोणत्या अधिकाऱ्यांसाठी सैनिक नाराज झाले. दुसऱ्या हप्त्यात मीटिंग बोलून काहीतर ते आम्हाला बोलणार होते, परंतु तसं झालेलं नाही. म्हणून मी आज ह्या ठिकाणी सर्वांच्या समोर बोलतोय, कारण हे सगळ्याला माहीत नाही, मला माहिती. मी सुभेदार मेजर ऑनरी कॅप्टन अर्जुन लिंगले, भारतीय माजी सैनिक संघ सांगली जिल्हा कार्याध्यक्ष. सर्वप्रथम जो काल परवा या गावामध्ये प्रकार घडला तो प्रकार निंदनीय आहे हे आपणा सर्वांना माहित आहे. आपल्या सर्वांना काळजाला लागलं म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी सांगली जिल्ह्याच्या सर्व सैनिक आणि सैनिक परिवारांच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार आणि अभिनंदन मानतो. कारण तुमच्या या एकुप्यामुळे आज आपण सैनिक काय आहोत आणि काय करू शकतो हे आपण या प्रशासनाला आणि ह्या महाराष्ट्र राज्यातल्या गावगुंडांना दाखवून द्यायचं आहे. कारण हे अन्याय फार मोठा अन्याय. इथून पुढे या गावगुंडांनी कुठल्याही सैनिक आणि सैनिक परिवारावर अन्याय नाही केला पाहिजे, याची आपण पूर्ण शासकीय प्रशासनाला दाद मागायची आहे. बरोबर आहे? हा, इथून पुढे कुठल्याही सैनिक आणि सैनिक परिवारावर कुठल्याही गावगुंडानं, कुठल्याही राजकर्त्यानं दादागिरी, गुंडागिरी किंवा अन्याय नाही केला पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आणि कालपासून पूर्ण दिवस कलेक्टर साहेब, SP साहेब, तहसीलदार साहेब, CO साहेब किंवा PI साहेब, जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना सर्वांना आम्ही सर्व या करोलीच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण जाऊन निवेदन दिलेलं आहोत आणि ते निवेदन आपण बघितलेलं आहे. आणि आज इथं आपण हेच जाहीर करायचं आपण सर्वांनी की हा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय माफी मागितलीच पाहिजे त्या सरपंचानं.
नाही मागितली तर पुढे शासकीय प्रशासनानं त्याच्या बरखास्तीची कारवाई केलीच पाहिजे. जर ह्या 8 दिवसात, आणि तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो, ह्या 8 दिवसात त्याचे सस्पेन्स ऑर्डर आणि त्याची बरखास्ती नाही झाली, त्यांनी या सैनिकाची माफी नाही मागितली, तर आपण सर्वजण सीओ, BDO, SP, कलेक्टर ऑफिस पुढे जाहीर मोर्चा काढण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित व्हावं, एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी ज्योतिराम जाधव, शेतकरी आंदोलक. आजपर्यंत तुम्हाला माहीत असेल, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, ऊसाच्या प्रश्नासाठी, दुधाच्या प्रश्नासाठी मंत्रालयापर्यंत धडक मारलेले आहेत. तसेच बऱ्याच वेळा मी तुरुंगातही राहिलेलो आहे. तुम्हाला माहिती असेल, कदाचित फौजी या भानगडीत पडत नाही, पण मी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये, रास्ता रोकोमध्ये, अथवा मुख्यमंत्र्यांच्या जे कडकनाथ घोटाळा झाला, सदाभाऊ खोतांनी केला, म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठीशी गाठलं, म्हणून मुख्यमंत्र्यावरती काळ्या कोंबड्या अंडे फेकणारा तोच मी ज्योतिराम जाधव. आणि त्यानंतर मी तुरुंगातही बरेच वेळा राहिले. आणि जवळजवळ आजपर्यंत माझी 12 उपोषण झालेले आहेत. 13 उपोषण माझं, मी आमदारांना, रोहित पाटलांना 3 वेळा निवेदन दिलं की तुम्ही जर आमसभा घेत नसाल तर मी 1 मेला 13 उपोषण करणार आहे. त्याच्यानंतर तिने आमसभा तालुक्यात घेतलेली आहे. तर मी राजकीय नेता नव्हे, मी इथं राजकीय भाषण करायला आलेलो नाही. मी जेवढा राजकीय स्टेजवर उभा राहतो तेवढा कुणाला किती घोडा लावायचा ती लावत असतो. पण आज इथं जे आज आटपाडी खानापूर पासून पार शिराळा ते जत पासून पूर्ण सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक गावातून जे सैनिक आलेले आज इथं का आले, तर सैनिक बांधवांनो, आज मी जतमध्ये फिरलेलो आहे. सैनिक संघटनेच्या माध्यमातून जतच्या शेतकऱ्यांचे आवाज घेतलेला आहे. मी त्यांचे समस्या घेतले, जतच्या सैनिकाचे घेतलेले, शिराळाचे घेतलेले. मला एवढंच म्हणायचं आहे, म्हातारी मेलेलेचं दुःख नाही, काळ सोकवतोय. एक ध्यानात घ्या, आज जर इथून आपण माघारी घेतली, आमचं एकच मागणं आहे, प्रति वक्त्याने बोललेलं आहे की त्या सरपंचाचं निलंबन हो न हो, त्यांचं काम गावात काय चांगलं आहे वाईट आहे गावानं बघितलेलं आहे. कदाचित त्यांचं काम चांगलं असेल, ही त्यांचं निलंबन होऊ नये हेही मला वाटतं. फक्त आमची एकच इच्छा आहे की आज इथं त्यांनी यावं, त्या परिवाराची माफी मागावी आणि त्या सैनिक जे कुटुंबात आहेत त्यांच्यावरती लेखी त्यांनी द्यावं की इथनं पुढं मी कुठल्याही गावच्या सैनिकाला, आता कुठल्याही माजी सैनिकांना अथवा शेतकऱ्यांना अशी भाषा वापरणार नाही. बरोबर आहे. आज जर समजा आपण ह्यांना मोकळं सोडलं, मी स्पष्ट बोलणारा वक्ता आहे, मी कुठल्या नेत्याला वगैरे भिनारा नाही, तर मी तुम्हाला सांगतो हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात जाईल आणि उद्या तो सरपंच बनेल. एवढी सारी जिल्ह्यातील सैनिक ह्या लोकांनी गोळी केली आणि माझी काय उपडली का? स्पष्ट शब्दात हा मेसेज जाणार आहे. एक ध्यानात घ्या. ह्यासाठीच मी म्हणतोय कोणी, आणि ते इथं सरपंच आल्यानंतर मी ग्वाही देतो की त्यांना कोणी हात लावणार नाही. त्यांची बॉडी इथं पोलीस प्रशासन भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, ते त्यांना इथं आणतील. आणि त्यांना पोलीस प्रशासनाने मी विनंती करतोय, साहेब जर तुम्ही ऐकत असाल तर त्या सरपंचांना कृपया इथं हजर करावं, जास्त वेळ घालवू नये. आमची शेतीबाडी आहे, पेरणीचे दिवस आहेत, आम्हाला शेतीच्या कामाला जायचं आहे, तरी कृपया तुम्ही लवकर त्या सरपंचांना इथं उपस्थित करा, त्याने लिख्याने तुंडी माफी देऊन द्या, आम्ही इथनं जायला तयार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. नमस्कार. पांडुरंग मोहिते, अध्यक्ष माजी सैनिक संघटना मांजर्डे. आज या ठिकाणी आपण करोली माजी सैनिक संघटनेच्या पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो, त्याबद्दल आपण सर्व ठिकाणी महत्वाची गोष्ट मध्ये आज ज्या प्रकारे विशेष काल 2-3 दिवसामध्ये आपण व्हिडिओवरती बघत आहोत, झालेला प्रकार हा एकदम निंदनीय आहे. आणि या प्रकारावरती कोणत्याही पद्धतीचं कोणी पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नये. आज करोलीमध्ये घडलं, उद्या आपल्या गावात घडेल.
एकीच ऐका जरा, आज ह्या गावात घडलं, उद्या त्या गावात घडेल, उद्या त्या गावात घडेल. तर हे जर बंद करायचं असेल तर इथूनच संदेश गेला पाहिजे की माजी सैनिकाची इज्जत आम्ही अख्ख्या सांगली जिल्ह्यातील सर्व नातेवाईकांची इज्जत आम्ही राखू. आणि आपल्याला राजकारण कुठल्याही गोष्टीचे करायचे नाही, राजकारणाचा ह्यात कुठल्याही गोष्टीचे भाग नाही. आपण भारत मातेचं रक्षण करून भारत मातेला ऐका तरी घडला तरी अशाच पद्धतीने त्या सैनिक संघटनेला आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि ज्या सरपंचांनी शब्द वापरले त्या सरपंचांनी इथे येऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी उठणार नाही. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराज. उपस्थित असलेल्या सर्व सैनिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण असल्या मस्तीवान सरपंचांना एका सैनिकाबद्दल वापरलेलं हे वक्तव्य खरोखरच निंदनीय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही इथं जे उपस्थित राहिलाय तो त्या शब्दात त्याचा आपण जाहीर निषेध करतोय. पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, पोलीस प्रशासनाने त्यांनी त्या बंदोबस्तात इथं आणून आमच्या पूर्ण सांगली जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील सैनिक परिवाराची लिखित स्वरूपात माफी मागावी. अन्यथा जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत एकही सैनिक इथून हलणार नाही, अशी आम्ही पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो. त्यानंतर आमच्या पुढच्या कारवाईचे आदेश आमचे पूर्ण जिल्ह्यातील समन्वयक, जिल्ह्यातील अधिकारी हे पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करतील. पण अजून एकदा विनंती आहे, त्या सरपंचानं इथं येऊन संपूर्ण सैनिक परिवाराची आणि त्या सैनिकाची माफी मागावी. महाराष्ट्रातून तमाम सैनिक आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना माझा मानाचा मुजरा. ते जमलेल्या सर्व माजी सैनिकांना वंदन करून मी 1-2 शब्द बोलतो. मी भारतीय मीडिया फाउंडेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मला ही माहिती मिळाल्यानंतर मी मुंबईवरून इकडे आलेलो आहे आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आलेलो आहे. आम्ही भारतीय सेवेवरती असताना आम्हाला कुठली जातपात नव्हती, आम्ही कुठल्याही जातीपातीचं तिथं राजकारण केलं नाही. पण आम्ही तिथे लढायला असताना जर आमच्या आया बहिणींवरती वाईट नजरा ठेवून जर असं कार्य करत असेल एखादा कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी, तर त्या पदाधिकाऱ्यांचं काय करायचं हा सर्वांनी मिळून विचार करण्याचा विषय झालेला आहे. त्यासाठी तमाम जमलेल्या सैनिकांना मी विनंती करतो, तुम्ही जोपर्यंत गाव पातळीवरती स्ट्रॉंग होत नाही, गाव पातळी बरे प्रत्येक एका गावात 10 असतील, 20 असतील, 25 असतील, 50 असतील, जोपर्यंत तुम्ही एकत्रित होत नाही, तुमचे विचार एकत्रित होत नाही, तोपर्यंत अशा घटना टाळता येणार नाहीत आणि टाळू शकत नाही. कारण बऱ्याच गावांमध्ये आज माझे मित्र लिंगले साहेब आहेत. लिंगले साहेब स्वतः सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष असताना सुद्धा एका गावगुड्डानं त्यांच्या विहिरीवरचा गाळ उचलून निघून गेला, ती शासनाला माहिती नाही. अशा घटना जर गावात असताना घटना घडत असतील तर आपण सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि सुरुवात आपली ग्रामपंचायतीपासून करणं गरजेचं आहे. जर एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये 300-400 माजी सैनिक असेल तर ती ग्रामपंचायत हे खाते आपण निवडून आणू शकतो किंवा आपण सत्तेत भागीदारी होऊ शकतो. जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या सत्तेत भागीदार होणार नाही तोपर्यंत आपणाला अशा झाडा कायम बसतच राहणार. अशा आपल्या आया बहिणीवरती हे राजकारणी अत्याचार करतच राहणार. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. गाव पातळीवरती आपल्या संघटना मजबूत करा, ह्या पुन्हा अशा घटना घडणार नाहीत. आणि ज्या गावात अशा घटना येतील सर्वांनी एकत्र येऊन त्याचा जाहीर निषेध करूया. जोपर्यंत प्रशासन ह्या माणसाला सस्पेंड करत नाही, राजकारणातनं बरखास्त करत नाही, मी सगळ्या पक्षांना विनंती करतो, त्या पक्षांचे काही पदाधिकारी इथे असतील सुद्धा, त्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, ही घटना सैनिकावर घडते, ती घटना तुमच्याही घरात घडू शकते. कारण काळ सोकवला की काय म्हणतात तशा पद्धतीचा प्रकार आहे. मगरूर वस्तू माणसाला फावतं, मी ह्याच्या घरात शिरलो, यांनी काय माझी उपडली नाही, तर गाव काय उपडतंय. तरी ह्याला शासन हे मिळालंच पाहिजे. त्यासाठी सर्व राजकारण्यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या पक्षात असला तरी असा नालायक माणूस त्या पक्षात ठेवू नका, त्याची गरज नाही. तुमच्या पक्षाला त्याचा गालबोट लागतो, अलग लक्षात तुमच्या. एक खटी घटना असेल, सैनिकाच्या आईवर उडतो म्हणतो, याची एवढी लायकी लगा डोकरासारख्या गोट्या काढून शान भरीन आम्ही. माहिती नाही तुला, मराठीची औलाद आहे, कुठल्याही जातीचा असू दे, ते आमच्या बहिणी आहेत, ते आमच्या आया आहेत.
हा, आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, प्रशासनामध्ये त्यांना मदत करा, जेणेकरून तुमच्यावरही काय प्रसंग आला तर आम्हाला बोलता येते. पण सगळ्यांना विनंती आहे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांना बोलवून घ्या, लोकांसमोर त्याची माफी मागू द्या, तिथून पुढे अशी घटना घडणार नाही याची दक्षता घ्या. मी एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच असं झालंय, पोलीस प्रशासन संघ आपलं बोलणं झालेलं आहे. पोलीस प्रशासन साहेबांनी हे सांगितलं की पुढल्या 1 तासामध्ये सरपंच साहेबांना इथं हजर करत आहोत आणि त्यांच्याकडनं जे आपण मागणी केलेली आहे ती मान्य करून देत आहोत. तोपर्यंत आपण सर्वांनी आता जे काय बोलायचं आहे ते बोलणं होईल. दुसरी गावात एक निषेध फेरी काढली जाईल. निषेध फेरी काढून आपण परत ह्याच ठिकाणी एकत्रित होऊन जोपर्यंत ते येत नाहीत आणि ते माफी मागत नाहीत तोपर्यंत आपण इथून हलायचं नाही, हे आपलं ठरलेलं आहे. आणि हे जे आपण जे करत आहोत हे बिलकुल कायदेशीर आणि बिना कायद्याचं उल्लंघन न करता, कोणताही दंगा धुडकूस न करता शांततेत आपण हे कार्यक्रम करणार आहोत. या सर्वांचे आपण सर्व माजी सैनिकांनी याच्यावरती लक्ष द्यायचं आहे आणि त्याचा अंमल करायचाच आहे. आपण सर्वात प्रथम या देशाचा एक सैनिक आहोत हे विसरणं आपण चुकीचं आहे. आणि देशाचा सैनिक हा, भारताचा सैनिक हा सर्वात वर्ल्ड मध्ये की कशासाठी अनुशासनच्या सर्वात प्रथम आहे. त्याकरता कोणतंही कार्यवाही इथं अनुशासन सोडून केली जाणार नाही. झालेला किस्सा परवा दिवशी झालेला आहे. काल त्याची कारवाई संघटना सांगली जिल्ह्याच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आमच्या सोबत होते. जे कारवाई फौजीने करायची आहे संघटनेनं ती कारवाई आम्ही केलेली आहे. कारण का माणूस हा कोणताही चुकीचा नसतो, हे पहिलं क्लिअर आहे. पण का चुकीचा झाला, त्याला कुणी केलं, तुम्ही तो पुढे कोण होता, मागं टायगर कोणाकडे आहे, बंदुकीचा टायगर कोणाकडे आहे, हे पण शोधणं जरुरी असतंय. त्याला पुढे केलं पण तो बोलताना सगळेजण चुकतात ही क्लिअर असतंय. पण चुकताना जे शब्द वापरले जातात तो रोजच्या ह्याच्यात वापरतो का, त्याच्या घरात नाही वापरत. मग हा शब्द जो त्यानं वापरला गेला हा अगदी निंदनीय शब्द आहे. याच्याबद्दल आम्हाला बिलकुल रगत आमचं उसळून जातंय. परंतु कसं आहे, शेवट आपण एक देशाचे सैनिक आहेत आणि महाराष्ट्र हा आपला आहे. महाराष्ट्रात सांगली जिल्हा आहे, सांगली जिल्ह्यात आपलं करोली गाव आहे, आमचं गाव आहे, जिल्ह्याचं आपण आहे. पण शेवट ही आपल्यातलं आपणच मिटवणं जरुरी आहे. जर त्याची कारवाई जी करायची आहे ती आम्ही केलेली आहे. निलंबनची कारवाई पण आम्ही मागणी केलेली आहे. निलंबनची कारवाईचा अधिकार मला वाटतं डिस्ट्रिक्ट कलेक्टर आयुक्तालाच असतो, त्याच्या आधी नसतो. परंतु त्याच्या त्या अधिकाऱ्यांना आम्ही दिला अर्ज, तो दिल्यानंतर अर्ज असं होत नाही की त्यानं दिला निलंबित त्याला केलं गेलं, त्याला वेळ लागतो. नोटीस दिली जात्या. आणि राहिले दुसरी गोष्ट, आपण सगळी सैनिक ह्याच्यासाठी आलेलो आहे की इथं एक संघटनेवरती एक किंवा एका सैनिकावरती त्याच्या वडिलावरती एक काहीतरी बितल्या त्याला साही करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. आज निषेध करायचा आहे, आपण गावात एक फेरी काढायची आहे. आणि जसं प्रत्येक संघटनेचा अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, सर्वांनी आपण एक निर्णय घेतलाय, तुम्ही पण त्याला हात वर केलात की त्याने येऊन माफी मागायची आहे आणि जाहीर त्यांना म्हणजे ही करायचं आहे. जर तो येऊन एक सरपंच आहे, नाम नागरिक नाही, जर त्याची चुकी त्याला मान्य झालेली आहे, जर तो माफी मागायला येतोय म्हटल्यानंतर चुकी त्याची त्याला मान्य कळलेली आहे की त्यानं चुकी केलेली आहे. ऐका साहेब ऐका साहेब, कसं आहे, आपण ऐका सांगतो, जनसमुदाय जर असला, कुणी अधिकारी मी जरी असलो तरी सुद्धा येते वेळेस त्याला प्रोटेक्शन किंवा ही देणं आहे. आज आपण बसलोय किती जण आहे, 400 माणसं आहे. 400 माणसात 400 डोके, विचार प्रत्येकाचे वेगळे असतात, ठीक आहे. आणि शेवटला आपण एक संदेश द्यायचा आहे की एवढी माणसं एकत्र येतात आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आपण एक रॅली काढायची आहे. रॅली काढूस तर तो येईल, त्याच्यानंतर आपण पुढलं जसं त्यांनी सांगितलंय त्याने माफी मागताल त्या टायमाला कुणीही आवाज करू नका, अभद्र शब्द कुणीही काढायचं नाही. क्लिअर, ह्या गोष्टीला क्लिअर आहे मी की त्यांना असं शब्द बोलू नका की त्याला ठेस पोहोच. तो जर त्यानं बोलला आणि तुम्ही जर ती शब्द बोलला तर त्याच्यातून तुमच्यात फरक काय, तुमच्यात फरक काय आहे त्या गोष्टीला.
गोष्ट घडलेली आहे. त्यांच्या आई वडिलांना इथे बोलवून बोलवतोय आई वडिलांच्या पाया पडणं हे गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट ही आहे. आम्ही त्यासाठी इथं आलेलो आहोत एवढ्या लांबून. त्यांच्या आई वडिलांना इथं बोलवून प्रत्यक्षात माफी मागितली पाहिजे, एवढंच आमचं हे आहे. अहमदाबाद मध्ये एरोप्लेन दुर्घटनेमध्ये 242 जणांचा जीव गेलेला आहे. तर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी आपण 2 मिनिटं उभा राहून सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. धन्यवाद. यानंतर करोलीचे सदस्य सुभाष पाटील बोलतील. सुभाष राजाराम पाटील, रामसाहेब माजी डेप्युटी सरपंच, विकास सोसायटी माजी चेअरमन, राजाराम पाटील माजी डेप्युटी सरपंच, विकास सोसायटी चेअरमन, शिवसेना अध्यक्ष. इतकी वर्ष तर राजकारण होत असताना एखादी गोष्ट जर जनतेतून आली, समजा आमची चुकी असो वा नको, पण त्याला अशा पद्धतीने आम्ही कधी उत्तर दिलं नाही. पण तो आता माकडा हातात काकडा दिला असं जे म्हण आहे पूर्वी, गाव पेटवलेला आता इथे समोर दिसत आहे. तर त्याच्याबरोबर आता हा भ्रष्टाचाराविषयी काढण्याचा व्यासपीठ नव्हे. मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांच्या पार्टीतून. आज जो सैनिकाच्या घरावर ते काय केलंय त्याच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे सोमवारी मी जाऊन 25 मेला माझ्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे आणि अगदी आग्रही सहभागी राहील. एका सैनिकाच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आपल्या करोली गावचे सदस्य सुभाष राजाराम पाटील यांनी त्या सरपंचाच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याबद्दल संपूर्ण सांगली जिल्हा सैनिक परिवाराच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपल्या सर्व सांगली जिल्ह्यातील सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांना ज्ञात असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सैनिकांचं प्रथम गाव म्हणून ओळखलं जाणारं राजली, त्या राजली गावचे आम्ही सर्व सैनिक, आमची संघटना आमचा पूर्णपणे आम्ही पूर्ण ताकदीशी या करोली आमच्या बरोबर अथवा त्या आपल्या सगळ्या समन्वयांच्या बरोबर आम्ही आहोत. काही अपवादाच्या कारणास्तव आम्ही थोडंसं लेट झालं, त्याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो. पण यानंतर कुठल्याही कार्यक्रमामध्ये रणनीतीची सैनिक रणनीतीची संघटना पूर्णपणे ताकदीशी आपल्या पाठीशी असा आवाज होतो. धन्यवाद. आता आपण सर्वांनी रॅलीसाठी आपण बाहेर आता रस्त्यावरती जे करोली एमचे जे सदस्य आहेत त्यांनी गाईडन्स करावं, पुढं व्हावं. त्याप्रमाणे आपले सर्व छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. शहीद स्मारक आहे. शहीद स्मारक जे करोली एमचं आहे. या शहीदांना 1 मिनिटासाठी आपण श्रद्धांजली अर्पित करायची आहे. यासाठी आपण इथं आता एकत्रित झालेलो आहे. सावधान अप.
पहिल्यांदा आपण या ठिकाणी एखाद्या इश्यूच्या बाबतीत आमच्या गावामध्ये आला आणि तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मी पहिल्यांदाच तंत्रज्ञ अध्यक्ष झाल्याचा मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण कसं आहे, अशामध्ये समाजामध्ये एखादा तंटा झाल्यानंतर आपल्या बाहेरच्या मंडळीनं यावर त्रास व्हावा ही मानसिकता आमची नाही आहे, ते होणं बरोबर नाही आमच्या गावामध्ये. पण झालेला प्रकार आहे त्याला कुठं तर आपण त्या ठिकाणी जे काय असेल ते आपण सामोपचारण हा विषय मिटवूया अशा पद्धतीचा आमची मानसिकता आहे. सरपंचांशी माझं बोलणं झालंय, काय तर शैक्षणिक कामासाठी गेले तर मी उपलब्ध होतो थोड्याच वेळात. मला वाटतं प्रशासनाशी ते बोलले असतील सविस्तर, तर आल्यानंतर हा प्रकार जो काय आहे तो आपण सगळ्या चांगल्या पद्धतीनं तुमचा सन्मान ठेवून, पाहुण्यांचा सन्मान ठेवून या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्ही आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये पाहुणे म्हणून आलेला आहात लक्षात ठेवा. त्यामुळे पहिल्यांदा मी आपलं या ठिकाणी करोली ग्रामस्थांच्या वतीनं, करोली ग्रामपंचायतच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो लक्षात ठेवा. आणि आपण ह्या पद्धतीनं जी एकजूट दाखवली एखाद्यावरती अन्याय, ते अतिशय कौतुकास्पद आहे. मी सुद्धा MSCB मध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झालोय. आमची सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन SCA म्हणून संघटना आहे, तर त्यांना मोठ्याने आम्ही त्या ठिकाणी वाकवलेलं आहे लक्षात ठेवा. अन्याय संघटना सहन करत नाही आणि संघटनेवरती किंवा सभासदावरती किंवा जनतेवरती किंवा आपल्या एखाद्या घटकावरती कुणीही अन्याय करू नये ह्या मताचा मी पर्सनल आहे लक्षात ठेवा. ही जी आता आज या ठिकाणी केलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण पोलीस प्रशासन या ठिकाणी जे काय ठरवेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सामोपचारानं सगळ्या गोष्टी करूया आणि गावामध्ये शांतता, एकोपा. माझं तर मत असं आहे की निवडणूक संपली की तो राजकारण संपलं पाहिजे गावात. विरोधक किंवा सत्ताधारी कोणी राहता उपयोगाचा नाही, सगळी गावची जनता म्हणून त्या ठिकाणी समोर आलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे. मी सुरेश पाटील करोली. माझे वडील पण आर्मीत होते, ऑर्डिनरी कॅप्टन मारुती पाटील बॉम्बे एअरला. मी 5 वर्ष काम केले गावात, मला बऱ्यापैकी अनुभव आहे. पण अशा पद्धतीनं आम्ही कुठलाही गैरवर्तन गावच्या होईल असं कधी झालं नव्हतं आणि घडलं नव्हतं. बाकीचा पाडा वाचायला हे काय स्टेज नव्हे, पण सैनिकाविषयी अभिमान असावा. आम्ही करोली संघटना स्थापन केल्यापासून आम्ही प्रत्येक सैनिकाला भेटतोय. तुमचे जेवढं सहकार्य असेल ते आमच्याबद्दल आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. पण हा गैरवर्तन हिमटोक झालं. याच्या आधीचे तो किरकोळ सैनिकांनी ऐकून घेतलंय. बऱ्याच सैनिकांचा हात वर करून सांगावं की मी अपमान केलेला आहे. बऱ्याच सैनिक मला येऊन सांगतात प्रथम नागरिक आहे, पण असं बोलणं योग्य नाही. म्हणजे कुठं थांबलं पाहिजे. अशा पद्धतीचं वर्तन जर गावात राहिलं तर गावाचं नाव बदनाम आहे शेवटी. आणि हा 100% ह्या गोष्टीला आळा बसला पाहिजे. याला कुठं माफी करण्यासारखं ही गोष्ट नाही. त्यामुळे या गोष्टीला परिपूर्ण सहकार्य आमच्या ग्रामस्थ म्हणून आमचं राहील. एवढंच मी बोलून 2 शब्द संपवतो. सैनिक एकतेचा विजय हो. सैनिक एकतेचा विजय हो. सैनिक एकतेचा विजय हो. मी आज माजी सैनिक रामदास विपुल सुर्वे कुलकर्णी यांची मिसेस आहे आणि खानापूर तालुक्यातून सैनिक संघटनेची प्रवक्ता म्हणून मी महिलांच्या बरोबर काम करते. संघटनेबरोबर मला आज एवढंच म्हणायचं आहे की सैनिक कुटुंबावर अन्याय आज पूर्ण महाराष्ट्रात चाललेला आहे आणि सैनिक परिवारांना कुठलीही किंमत न दिल्यास तुम्हाला ह्याचा भरपूर ही मोजावा लागेल. आज सैनिक देशासाठी लढतोय. सैनिक परिवार तुमच्या पोलीस पाटील, गाव सरपंच, गावच्या समाज बांधवावर सोडून विश्वासावर तो सीमेवर जातो. तर सैनिकाच्या परिवारावर अन्याय करणं हे मूळ पहिलं चुकीचं आहे. आणि गावचे पोलीस पाटील, सरपंच, जे तंटामुक्ती अध्यक्ष असतात ही गाव गाडा सांभाळून नेण्यासाठी असतात. मग आज सैनिकावर असं का होतंय तर आज मी सुद्धा सांगते की आज माझ्या माता माऊलीला जी शिवी दिली याचा पहिला मी निषेध करते. जो शिवी दिली त्याची पहिली आपली आई त्याच्या तोंडाला घेतली. आईवरनं की पत्नीवरनं, बहिणीवरनं शिवी पहिला देणं बंद करा. शिवी दिल्याने परत येता येत नाही. एखादी तुम्ही थोबाड मारली तर परत येता येईल, पण शिवी परत घेता येणार नाही. तुम्ही कितीही माफी मागा, आज त्या माऊलीची नाक जर घासलं तर ही शिवी भरून येत नाही. आज ह्या शिवीसाठी मी इथं आलेली आहे. जर चौकात सैनिकाची आई आणत असाल तर आज आम्ही ही खपवून घेणार नाही. चौकात सैनिकाची आई आज मी माझ्या गावची ग्रामपंचायती सदस्य आहे. मी ग्रामपंचायत सदस्य काम करत असताना
मला सरपंचांनी मारहाण करून अधिकाऱ्यासमोर बाहेर काढलं, पण मला तुमच्यापर्यंत आंदोलन करता काल वेळ आली नाही. तर माझी गावची लोक, सदस्य चांगली, पोलीस पाटील चांगलं, माझं विटा पोलीस स्टेशन चांगलं, त्यांनी पहिली ग्रामपंचायत सील केली आणि पहिलं तिथलं सीसीटीव्ही फुटेज घेतलं. माझ्यावर खोटा 18शीचा गुन्हा सुद्धा दाखल करावा केला तिने. तरी सुद्धा मी आज बसअमरी म्हणजे महाराष्ट्रात 1 नंबर केस आहे की माझी बसअमरी झालेली आहे. माझ्या तोंडात अपशब्द गेलेला नाही. आमच्या सैनिकाच्या जात भेदभाव पंत कुठेही नसतो. आम्ही सैनिक ज्यावेळी आम्हाला मुलं बाळ घेऊन आमचे सैनिक ज्यावेळी मिलिटरीत जातात तेव्हा आमच्या परिवारात सगळ्या जाती धर्माची लोक असतात, सगळे आमच्या त्या चाळीत लोक असतात. आम्ही त्या सैनिकाच्या घरी जाऊन जेवण खाऊन 4-4 दिवस क्वार्टर सफाई करताना करतो. तेव्हा आम्ही कुठल्या जातीचा सैनिक म्हणत नाही, आम्ही कुठल्या कुणाचा सैनिक म्हणत नाही, कुठल्याही जातीचा सैनिक असू द्या. आम्हाला 4 दिवस खोली सफाई करताना पोटाला घातलं की आम्ही त्याचं जन्मभर विसरत नाही. आणि सैनिकापाशी जातीभेद नाही. आणि सैनिकावर तुम्ही जातीचं राजकारण करत असाल तर ह्याची परतफेड महाराष्ट्राला करावी लागेल, देशाला करावी लागेल. आज तो परिचारक पण असाच बोलला होता. तो परिचारक एक आमदार होता, पण तो भाजपचा पुरस्कार होता. तरी सुद्धा आम्ही त्याची पूर्ण निषेध केला. आज सैनिक परिचारक तो परिचारक इतका घाण बोलला की त्या पत्नीविषयी ते सुद्धा चुकीचं आहे. आज एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा तुम्ही टाकाय जाताय, एखाद्या मालिकेत टाकाय जाताय. सैनिक सीमेवर काम करत असताना सैनिकाची पत्नी काय वागते? अरे हरामखोरानो, सैनिकाची पत्नी काय वागते मला विचारा. मी सैनिकासोबत पण माझ्या पतीसोबत पण राहिलेले आणि गावात बी राहिले. माझ्या सैनिकांनी गावातला गावगाडा समजत नाही. माझा सैनिक येतो ते आपली बायका मुलं आपला संसार बघतो आणि कुठं तर राजकीय नादाला लागला तर त्याला बर्बाद करायचं गावगुंडाचं काम असतं. तर या गावगुंडाच्या नादी लागू नका. गावगुंड तुम्हाला लवकरही करणार नाही. तुमच्या शेतीचा बांध असू बांधर असू आपली संघटना आहे. प्रत्येकाने तालुक्यातून महिन्यातून एक मीटिंग असते. त्या तालुक्याला या आपल्याला शासनानं नेमून दिलेले आहेत तर का प्रत्येक तालुक्यात तारीख नेमून दिलेली आहे. तिथं या, तिथं तहसीलदार प्रांत पोलीस स्टेशन सर्व आपल्याला मदत करतो. फक्त सैनिकांनी गावगुंडांच्या हाताला लागू नका. अरे तुमच्यासाठी आम्ही आमचं सगळं कुक्कू देतोय, आमची मुलं बाळ देतोय आणि तुम्ही या सैनिकाचा अपमान करताय. तुम्ही आज सरपंच आहात. अहो सरपंच साहेब, तुम्हाला लोक नियुक्त केलंय, लोकांनी जनतेची सेवा करायला दिलंय. सरपंचाच्या तोंडातून शिवी तर शोभतच नाही. सरपंचानं पहिला सगळ्याला नमस्कार केला पाहिजे. सरपंचांनी प्रत्येकाला विचारलं पाहिजे. अहो पाण्याच्या आळ्या होत्या त्या, इथलं ग्रामसेवक काय करते ती, तुम्हाला पगार किती आहे? मेन ह्या गावचं म्हणजे निधीत्व असतं ते ग्रामसेवक असतं. ग्रामसेवक आळ्या होत बसलेच कसं गप्प बसलं? आळ्या आम्ही जाऊन काढायच्या पाण्यातली घाण आम्ही जाऊन काढायची. तुम्ही पगार घेताय कशाचा? अहो एका गावात ग्रामसेवक आलं कधी गेलं कधी माहित नसते. ग्रामसेवक कुठला एक चेअरमन नाही, फक्त 2 अधिकारी धरून राहतात आणि सगळ्या गावावर अत्याचार करतात. गावाचं कसं असतंय की आपण जाऊन रोज पोलीस स्टेशनला बसू शकत नाही, सैनिक सुद्धा बसू शकत नाही, पण सैनिक सगळा रस्त्यावर उतरू शकतो. मला एवढं कळतं. आणि मी ह्या माता माऊलीला सांगते की तुम्ही तुमच्या ठाम पाठीशी आहे. मग कुठल्याही सैनिकाची पत्नी असू नाही, माझ्या गावातली एखादी महिला असो, सगळ्या माता भगिनींच्या पाठीमागे आम्ही सैनिक तुमच्यासाठी सुद्धा उतरू. गावातल्या एखाद्या दुसऱ्या महिलेवर देशाची सेवा करतोय आणि माझ्या महिला माता भगिनी गावची का सेवा करणार नाही? आम्ही सगळ्या माता भगिनी सेवा कराय समर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या तोंडातून काय 2 शब्द गेला तर मला परत करा, तुमची माफी मागते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 15 मिनिटाचा वेळ घेतो. 15 मिनिटात त्या प्रशासनानं त्या माणसाला आणलं नाही पाहिजे तर आता इथनच उठणार आम्ही त्याच्या घरापर्यंत हे आंदोलन करणार. पुढल्या 10 मिनिटात ते येतील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही थोडीशी चर्चा करायला तिथे फक्त आल्यानंतर माझी एक विनंती आहे की आल्यानंतर शांतीने जसा कार्यक्रम चाललाय, इथं कोणीही कायदा हातात घेण्याचा इतर प्रयत्न काही करायचा नाही. सर्वजण आपली जी फोर्स आहे सर्व तुमच्याकडूनच आपण शिकत असतो. तर
आल्यानंतर डिसिप्लिन शांतीनं हे होऊन जाईल. इतर गालबोट लागून दुसरा इतर रॉंग मेसेज आपल्या जिल्ह्यामध्ये इव्हन मला वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्रामधल्या सर्व माजी सैनिक संघटना तुमच्याकडे पाहत असतील तर एक आदर्शरित्या आल्यानंतर सरपंचाला कोणीही अनावश्यक कोणी बोलणार नाही, अनावश्यक त्यांच्या अंगावर किंवा हे कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही अशी तुम्हा सगळ्यांकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. 5 मिनिटं मागे सही केली, माफी मागितल्याच्या नंतर माफीनामा लिहायचा, सही करून दावायची मी सरपंच माफी मागतोय, तिथून पुढे माझ्या हातून गालबोट कधी लागणार नाही. माता भगिनीला कुठल्याही सैनिकाच्या नावं त्याही माता भगिनीला थोडस भारावं लागलेलं आहे. घटना पहिली तर सुरुवातीला छोटीशी होती. एक सैनिक सुट्टी येतो, त्याला काहीतरी पाण्यात किडे आणि अस्वच्छता दिसते, तो गावात रिपोर्ट करतो. सरपंचाने हा विषय अगदी साधारणपणे घ्यायला पाहिजे होता. याला पाणी खराब आहे, ठीक आहे साफ करूया आणि चांगलं पाणी गावाला दिया, विषय संपला. एवढ्या छोट्याशा विषयावर हा एवढा विषय मोठा बनवला आणि आज सांगली जिल्ह्यातले सर्व फक्त या गावातल्या लोकांना सांगू इच्छितो, हे फक्त पदाधिकारी आहेत, सगळ्या संस्था नाही. एका संस्थेचे 1-2 लोक आहेत. जर हा विषय लवकर नाही संपवला तर गावात पुरवायला माझी सैनिकांना जागा मिळणार आणि माफी ही मागितलीच पाहिजे आणि माफी मागून थांबायची नाही. सरकारी कारवाई ही प्रॉपर झाली पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपण शांततेने हा विषय जरा जास्त माणसात बोलायची सवय नाही, समजून घ्या. आपली डिसिप्लिन महत्वाची आहे. आता त्याला कार्य हिताला काही बोलू नका. आपली शांतता ही त्याला भय निर्माण करत, बरोबर आहे का? दिला पाहिजे तो मिळायला, पण शांतता. आणि जर अशा प्रकारची कामं परत झाली तर ही जी आज झालेली घटना करोली गावची आहे, इथून सगळ्यांना सबक मिळाला. अशा प्रकारची घटना परत कधी करायची नाही. आणि ही शांती लय महत्वाची लक्षात ठेवा. जो माणूस शांत राहतो तो काही करू शकतो. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आजी माजी संघटनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर विविध गावचे आजी माजी संघटनेचे पदाधिकारी, सन्माननीय मान्यवर, रुजू सेनेतील सैनिक, त्याचबरोबर इतर गावाहून आलेले माजी सैनिक. प्रथमतः मी माझ्या शैक्षणिक मुलाच्या कामानिमित्त बाहेर गाव गेलो होतो, आपणास खूप वेळ वाट बघायला लागली, त्याबद्दल मी सर्वांचं प्रथमतः माफी मागतो. ते माझ्यामुळे आपल्याला वाट बघायला लागली. गेल्या बुधवारी म्हणजे 11 तारखेला आमच्या गावचे सैनिक विजय धोंडराम तोडकर यांच्याशी अनावधानापणे माझ्याकडून चुकीचे गैरवर्तन झाले, चुकीची भाषा वापरली गेली. त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या समक्ष, डिपार्टमेंटच्या समक्ष, ग्रामपंचायत करोलीचे पदाधिकारी असतील, विविध पक्षाचे गटनेते असतील, सर्व मीडिया असेल, यांच्या समक्ष मी आपणा सर्वांची हृदयपूर्वक जाहीररित्या माफी मागतो. माझ्याकडून अनावधानाने जे विधान बोललं गेलं असं भविष्यात कधी होणार नाही अशी मी आपणास ग्वाही देतो. त्याचबरोबर सैनिकांच्या प्रती नेहमीच आमच्या मनात आदर व सन्मानाची भावना आहे. आमच्याही नातेवाईक, पाहुणेपैकी, मित्रमंडळी सैनिक सेवेत आहेत आणि त्यांच्याविषयी कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तन इथून पुढे होणार नाही. याच्या आधीही झालं नव्हतं, पण अनावधानाने चूक झालेली आपण सर्वांनी ती चूक मोठ्या मनाने माफ करावी अशी मी आपणास विनंती करतो. त्याचबरोबर